नमस्कार शेतकरी बांधवांनो, पी-एम किसान योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना ही डी-बी-टीद्वारे म्हणजे आधारला लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते. आता काही जणांना बँक अकाउंटला लिंक नसेल तर ते लिंक कसं करायचं आणि जर लिंक असेल आणि तुम्हाला ती बँक नको आहे, ती बँक तुम्हाला बदलायची असेल तर दोन्ही प्रोसेस म्हणजे आधार सीडिंग करणे आणि बँक चेंज करणे ह्या दोन्ही पद्धती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. घर बसल्या अवघ्या 1 ते 2 मिनिटात तुम्ही आधार सीडिंगही करू शकता आणि बँक चेंजही करू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, वेळ न लावता सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, तुमच्याकडे मोबाईल जरी असेल तर मोबाईल किंवा लॅपटॉपवर कॅम्प्युटरवर तुम्ही NPCI सर्च करायचं आहे. NPCI सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर ही पहिलीच वेबसाईट येणार आहे. ही पहिली वेबसाईट NPCIची, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते सांगणार आहे. पहिले NPCIची वेबसाईट तुम्हाला इथे ओपन होऊ द्यायची आहे. ही वेबसाईट ओपन होईल आणि ओपन झाल्याच्यानंतर तर तुम्हाला याला असं वरती सरकवायचं आहे. इथे वरती सरकवल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन बघायला मिळतील. खूप सारे ऑप्शन आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट, कंझ्युमर, मीडिया, TXN, डेव्हलपर्स, बिझनेस असे ऑप्शन तुम्हाला इथे बघू शकता, बघायला मिळतील. याच्यातला कोणत्या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन आहे ते ऑप्शन इथे 2 नंबरला आहे कंझ्युमर. हे बघा, हे कंझ्युमर ऑप्शन आहे का, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण याच्यावर क्लिक करूयात. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन बघायला मिळतील. याच्यामध्ये आहे ऑप्शनमध्ये आहे UPI कंप्लेंट, अदर प्रोडक्ट कंप्लेंट, ATM कॅल्क्युलेटर, चेक स्टेटस, DigiSathi इन्फो आणि भारत आधार सीडिंग अनेबलर असं तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर याच्यातलं तुम्हाला जे काय भारत आधार सीडिंग आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक पेज ओपन होईल. त्या पेजमध्ये तुम्हाला कुठे क्लिक करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे बघा, तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतात. इथे होम आहे, इथे आधार सीडिंग डिसेबलर आहे, अकाउंट डिटेल्स आहे, आधार मॅप स्टेटस आहे, आधार मॅपिंग हिस्ट्री आहे आणि रिक्वेस्ट स्टेटस चेक असं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन दिसते इथे आधार सीडिंग डिससीडिंग असं दाखवते ना, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल. इथे तुम्हाला सर्वप्रथम तुमचा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर इथे परत तुम्हाला 2 ऑप्शन दाखवेल, सीडिंग आणि डिससीडिंग. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्हाला सीडिंग करायचं म्हणजे आधारला लिंक करायची आहे बँक. तर तुम्हाला इथे जो काही पर्याय आहे सीडिंग, या सीडिंग पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खालती यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर सिलेक्ट बँक, तुमची जी काय बँक असेल ती बँक तुम्ही इथे निवडू शकता. बँक ऑफ बडोदा आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता खूप साऱ्या बँक आहेत. तुमची महाराष्ट्र ग्रामीण असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ज्या काही तुमच्या बँक असतील, बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक असेल, स्टेट बँक असेल, सेंट्रल बँक असेल, तर इथे आता खूप साऱ्या बँक ॲड करण्यात आलेल्या आहेत. पहिले बँक एवढ्या नव्हत्या. तुमची जी बँक असेल ती बँक तुम्ही इथे निवडून घ्यायची आहे आणि निवडल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मी तेही सांगणार आहे. तर आपण समजा इथे एक ऑप्शनमध्ये एक बँक निवडून घ्यात. महाराष्ट्र ग्रामीण बँक निवडली. आता इथे बघा, इथे 3 ऑप्शन आहेत. हे 3 ऑप्शन तुम्ही पहिले समजून घ्या. त्या 3 ऑप्शनमध्ये फ्रेश सीडिंग, फ्रेश सीडिंगचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याच बँक अकाउंटला तुमचं सीडिंग नाही आहे, त्यासाठी हे फ्रेश सीडिंग तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता दुसरं ऑप्शन आहे मूव्हमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट. जर तुम्हाला त्याच बँकेच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये जर घ्यायचं असेल तर हे 2 नंबरचं ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. किंवा 3 नंबरचं जे ऑप्शन आहे मूव्हमेंट फॉर वन बँक टू अनदर बँक, म्हणजे तुम्हाला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत घेण्यासाठी. जर तुमचं समजा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे आणि तुम्हाला ते स्टेट बँकेत घ्यायचं असेल तर तुम्हाला हे बँक चेंज करण्यासाठी 3 नंबरचा ऑप्शन आहे. या 3 नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुमचं 2 नंबर असेल की सेम अकाउंट त्याच बँकेतल्या बँकेत जर चेंज करायचं असेल तर ते, आणि तुम्ही कधीच लिंक केलं नसेल तर फ्रेशवरती क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला दुसऱ्या बँकेतून समजा स्टेट बँकेतून असेल किंवा दुसरी तुमची जी काय बँक असेल त्या बँकेतून तुम्हाला ज्या बँकेत घ्यायचं आहे तर 3 नंबरचा ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. परत एकदा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा कॅप्चर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे.
नंतर तुम्हाला असं टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा म्हणून येईल. तर तुम्हाला इथे खाली आल्याच्या नंतर काय करायचं बघा, इथे ऑप्शन तुम्हाला असं स्क्रोल करायचं आहे. इथे ॲग्री अँड कंटिन्यू आणि डिसॲग्री दाखवेल, तर तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यू इथे बघा, हे ॲग्री अँड कंटिन्यू जे आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला समोर जायचं आहे. आणि समोर गेल्याच्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिस नंबर भेटेल. तुमचा ट्रॅकिंग आय डी असेल ते तुम्हाला तिथून जपून ठेवायचं आहे आणि तुम्हाला नंतर तुमचं स्टेटस चेक करायचं आहे की ते आधार सेटिंग झाले की नाही. त्यासाठी तुम्हाला 1 दिवस लागतील, 2-3 दिवस लागतील किंवा 2-4 दिवस लागतील. 2-4 दिवसात तुमची आधार सेटिंग होईल. आणि आधार सेटिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला ते कसं चेक करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे तुम्हाला जे काही होम बटन दिसते, या होम बटनवर तुम्हाला प्रत्येक वेळेस क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता रिक्वेस्ट स्टेटस चेक. तुम्ही तुमचा स्टेटस जो नंबर तुम्हाला सर्व्हिस नंबर आलेला आहे त्याच्यावरून तुम्ही करू शकता. नंतर तुम्हाला इथे आधार मॅप स्टेटस हे बी बघायला मिळेल आणि आधार मॅपिंग हिस्ट्री हेही तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर तुम्हाला आधार मॅप स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचा आणि चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला इथे तुमचं आधार मॅप स्टेटस दाखवेल, आधार नंबर दाखवेल, मॅपिंग स्टेटस अनेबल्ड फॉर डी-बी-टी दाखवेल, त्याच्यानंतर बँकेचं नाव दाखवेल, कधी तुम्ही चेंज केले ते दाखवेल, त्याच्यानंतर मॅडेट फ्लॅग वाय दाखवेल, मॅडेट डेट दाखवेल. त्याच्यानंतर खूप सारी इथं माहिती आहे, पण तुम्हाला इथे जी काही माहिती कामाची आहे ती म्हणजे इथे तुम्ही बघू शकता तुमचा आधार नंबर आणि अनेबल्ड फॉर डी-बी-टी असं असलं पाहिजे. नंतर तुमच्या बँकेचं नाव हे तुम्हाला इथे अशा प्रकारे बघायला मिळेल. नंतर तारीख मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं चेंज करून घेऊ शकता. बँकचं या बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये तुम्हाला ते मिळू शकतं. तर अशा प्रकारे चेंज करा. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. काही अडचण असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर इथे थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत जय हिंद.